या जगात विचित्र नियम आहे. तुम्ही जर गरीब असाल तर लोक तुमच्यावर हसतील आणि तुम्ही श्रीमंत किंवा यशस्वी व्हायला लागलात की तेच लोक तुमच्यावर जळतील. जर आज तुमच्या मागे जळणाऱ्यांची संख्या वाढली आहे तर देवाचे आणि त्या लोकांचे आभार माना, कारण तुम्ही त्या गरिबीच्या आणि लाचारीच्या गर्दीतून बाहेर पडला आहात. जळणारे लोक नेहमी आपलेच असतात का? कारण अनोळखी माणसाला तर आपल्या यशाशी काहीच घेणं देणं नसतं. जे कालपर्यंत तुमच्यासोबत होते ते आज मागे राहिल्यामुळे जळत आहे. हा प्रवास कठीण आहे, जेव्हा जवळचे लोकच तुमचे शत्रू बनतात. पण हेच लक्षण आहे की तुम्ही योग्य मार्गावर आहात. तुम्ही कोणाचे पाय खेचून पुढे गेलेले नाहीत, तर स्वतःच्या कष्टाने, मेहनतीने आणि हिमतीने स्वामी महाराजांच्या कृपेने पुढे आलेला आहात. लोकांचा जळफळाट हा एक सिग्नल आहे की तुम्ही योग्य ट्रॅकवर धावत आहात. तुमची ट्रेन योग्य रुळावर चालत आहे. आता मागे वळून पाहायचं नाही. स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि तुमचं साम्राज्य पुढे उभं करत राहायचं. होय, तुम्हाला असं वाटतं की तुमचा कोणीच नाही, पण तुमचा देव तुमच्या पाठीशी आहे. जंगलात जेव्हा वादळ येतं तेव्हा झाडं खूप आवाज करतात, पण जेव्हा सिंह शिकार करायला निघतो तेव्हा संपूर्ण जंगलात शांतता पसरते. जर तुमच्या आयुष्यात अचानक जळणाऱ्या लोकांची संख्या वाढली असेल तर तुम्ही घाबरून जाऊ नका. हा या गोष्टीचा पुरावा आहे की तुम्ही शांत राहून एक मोठी शिकार केली आहे. तुमची शांतताच त्यांना वेड लावणार आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की शत्रू वाढले की आपण कमजोर होतो, पण वास्तव वेगळंच आहे. जळणारे लोक हे तुमच्या यशाचे थर्मामीटर असतात. तुमचं यश जितकं मोठं तितकं त्यांचा जळफळाट जास्त. ते तुमच्यावर जळतात कारण तुम्ही ते मिळवलंय जे ते फक्त स्वप्नात पाहू शकतात. तुमची उठण्याची, बसण्याची, जगण्याची पद्धत त्यांच्या डोळ्यात सळसळत असते. आता काय करायचं? त्यांच्याकडे बघून हसायचं आणि दुर्लक्ष करायचं आणि ओम दुर्लक्षाय नमः म्हणत पुढे चालायचं. तुमचं यश एवढं शांततेत असू द्या की त्याचा धमाका थेट त्याच्या छातीत झाला पाहिजे. त्यांना शब्दाने उत्तर देऊ नका, तर तुमच्या ब्रँडने उत्तर द्या. जर तुम्हीही शांत राहून गेम पलटवणाऱ्यांमधले असाल तर कमेंटमध्ये सायलेंट प्लेयर असा टाईप करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा. एक साधी गोष्ट सांगते. रस्त्यावरून चालणाऱ्या कुत्र्याकडे कोणीच लक्ष देत नाही, पण जेव्हा हत्ती रस्त्यावरून चालतो ना तेव्हा अख्खी गल्ली भुंकायला लागते. जर तुमच्या पाठीमागे जळणाऱ्यांची आणि भुंकणाऱ्यांची संख्या वाढली असेल तर तुमचं अभिनंदन. तुम्ही तुमच्या आयुष्याचे किंग झाला आहात, राजा झाला आहात. लोक तुमच्यावर तेव्हाच जळतात जेव्हा त्यांना समजतं की ते तुमच्याशी बरोबरी करू शकत नाहीत. लायकी जेव्हा कमी पडते तेव्हाच लोक नाव ठेवायला तयार होतात. तुमची प्रगती, तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमचा हा रॉयल ॲटिट्यूड त्यांना पचनी पडत नाही. ते तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना सांगा, आम्ही ती वादळं आहोत जी डोंगर पोखरून रस्ता तयार करतो. त्यामुळे लोकांच्या जळण्याला आपलं इंधन, फ्यूल बनवा. जितके लोक जळतील तितका तुमचा स्पीड वाढला पाहिजे. तुमची कॉलर टाईट ठेवा आणि पुढे चालत राहा. हा ॲटिट्यूड जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य हा मरेपर्यंत जगतो आणि जगत असताना त्याची जीवन नौका सुखदुःखाच्या लहरींवर हेलावत असते. प्रत्येक जण आज सुख मिळवण्याचा आणि दुःख टाळण्याचा कसून प्रयत्न करत आहे. सामान्यपणे सामान्य माणसाचा अनुभव असा की हा प्रयत्न करत असता सुख जाते दूर आणि दुःख मात्र पदरात पडते. सुखदुःखाला कारण आपले कर्मच असते. म्हणून आपले कर्म चांगले ठेवा.
सज्जन माणसे जेव्हा दुःख भोगतात आणि दुर्जन माणसे जेव्हा सुख भोगतात, तेव्हा ते सुख किंवा दुःख हा परिणाम असल्यामुळे त्याला कारण हे असणारच नाही असं असतं. जेव्हा अज्ञात असते तेव्हा आपण त्याला प्रारब्ध, नशीब, देव असं त्याला बोलत असतो. आपण कळत न कळत एखाद्याचा अपमान करतो आणि काळाच्या ओघात ती घटना विसरून सुद्धा जातो. पण ज्याचा अपमान झाला आहे तो ती घटना कधीच विसरत नाही. काही काळाने जेव्हा संधी मिळते तेव्हा तो त्या अपमानाचा सूड उगवतो. कारणाचा आठव किंवा विसर त्याला महत्त्व नसून केवळ कारणालाच महत्त्व आहे. आज सकाळी आपण काय जेवलो हे सुद्धा आपण विसरून जातो आणि तरी सुद्धा त्या जेवलेल्या पण विसरून गेलेल्या अन्नाचा आपल्यावर जो परिणाम व्हायला पाहिजे तो होतच असतो. अगदी त्याचप्रमाणे पूर्वकर्मांचा तुम्हाला आठव नसेल, पण त्याच्याशी निसर्गाच्या कायद्यांना काहीही कर्तव्य नाही. त्या पूर्वकर्मानुसारच चांगल्या प्रकारची प्रतिक्रिया किंवा वाईट प्रकारची तुमच्या जीवनात घडवून आणायची एवढंच ते माहीत आहे. क्रिया तशी प्रतिक्रिया, थोडा विलंब का होईना पण हे घडणारच. म्हणूनच कितीही केलं तरी तुम्ही चांगलेच कर्म करा. जसं बी तुम्ही पेराल तसंच त्याचं झाड मिळेल. सुख मिळालं तर माणूस त्याचं श्रेय स्वतःकडे घेतो आणि दुःख प्राप्त झालं तर त्याची जबाबदारी तो दुसऱ्या कोणाच्या माथी मारतो. पापाचे फळ दुःख आणि पुण्याचे फळ सुख हे सुखदुःखाचे सरळ गणित आहे. माणसाच्या मर्यादित आयुष्यामुळे त्याने केलेल्या अमर्याद कर्माच्या पाप पुण्याचे हिशोब त्याला त्याच आयुष्यात चुकत करता येत नाही, पण त्याला ते भोगावे मात्र जरूर लागतात. जसं तुम्ही बी लावाल तशाच प्रकारचे फळ तुम्हाला खायला मिळतील. आणि पहा, क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्गाचा नियम. त्यासाठी त्याला त्या कर्माची फळं पुढे येणाऱ्या जन्मात भोगावीच लागते. नवीन जन्म व भोग मागील जन्मातील कर्मफळांचा यांचा परस्पर मेळ सामान्य माणसाला घालता येत नाही. पण काल केलेल्या बऱ्या वाईट कर्मांची जबाबदारी आज आणि आज केलेल्या कर्मांची जबाबदारी उद्या याप्रमाणे माणसाला त्याचे फळ हे भोगावेच लागतात. म्हणून सध्याच्या चालू जन्मात माणसाला त्याच्या कर्माचे फळ भोगणे हे अटळ आहे. त्यासाठी कोणी पाहो न पाहो पण वरचा करता करविता आपले सर्व कर्म पाहत आहे. माणसाला नाही तर भगवंताला डरा आणि चांगले कर्म करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त जणांना शेअर करा. धन्यवाद.